पुढील बातमीकडे 35 कोटींचं कमिशन कार्यकर्त्यांसाठी सोडून दिलं। शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी पुन्हा वादग्रस्त वक्तव्य केलं। तर चुकून वक्तव्य केलं संजय गायकवाड यांनी यावर स्पष्टीकरणही दिलंय। तर आमदार संजय गायकवाड यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी कुणाल भोईटे यांनी। पाहूयात। आपल्यासोबत शिवसेनेचे आमदार संजयजी गायकवाड आहेत। सर, खरं तर सकाळपासून साताऱ्यातल्या सगळ्या वादाची चर्चा विधिमंडळ परिसरामध्ये होती। शंभूराज देसाईंना ज्याप्रमाणे पोलिसांनी वागणूक दिली, यानंतर विधान परिषदेमध्ये सर्व पोलिसांवर निलंबनाची कारवाई करा असे आदेश देण्यात आले, मात्र त्यानंतर त्याला स्थगिती देखील देण्यात आली। शिवसेना आणि भाजपचा जो काही वाद सुरू आहे हा शिगेला पोहोचतोय असं वाटतंय आपल्याला? साताऱ्यामधली घडलेली घटना ही अतिशय दुर्दैवी आणि महाराष्ट्राच्या राजकारणात अशी घटना कधी घडली नाही। त्याच्यामुळे वरच्या सभागृहामध्ये त्याच्यावर कारवाईची घोषणा झाल्यानंतर स्थगित झालं। हे तर निश्चितपणे सरकारमधलं थोडं वादाची थंगी पडल्यासारखं वाटून राहिलेलं आहे, परंतु असं व्हायला नाही पाहिजे। कारण आम्ही शिवसेनेचे 50 आमदारांनी राजकीय आयुष्य दावावर लावून आम्ही भारतीय जनता पक्षासोबत हिंदुत्व म्हणून आम्ही सरकार स्थापन करण्यास मदत केली। खरं तर आमच्या त्या त्यागामुळे आज महाराष्ट्रामध्ये एवढं सरकार या ठिकाणी आलेलं आहे, पण अशा प्रकारची वागणूक आमच्या लोकांना अपेक्षित नाही आहे। सर, पण यानंतर अजून एक चर्चा होती आहे, ती म्हणजे तुमच्या एका व्हिडिओची। एक व्हायरल व्हिडिओ होतोय ज्याच्यामध्ये आपण म्हणालेला आहात की 35 कोटी जे काही कमिशन मिळतं ते मी कार्यकर्त्याला देतो। नाही, 35 कोटी कमिशन मिळतं असं नाही आहे बोललेलो। 35 कोटींच्या कामाचं वाटप करायचं। माझ्या हाताला माझे नस इकडे दबले असल्यामुळे इथपर्यंत इफेक्ट आहे। बोलताना बरेच शब्द चेंज होतात किंवा अडकतात। 35 कोटींची कामं जी ठेकेदार मला मागायला यायची त्याच्याऐवजी मी त्याचं वाटप कार्यकर्त्यांना केलं। तो कामाच्या शब्दाच्या ऐवजी कमिशन हा शब्द त्याच्यामध्ये आलेला आहे आणि तो चुकून आलेला आहे। त्याच्यामुळे कोणीही त्याला अदरवाईज घेण्याची आवश्यकता नाही किंवा त्यावर राजकारण करण्याची आवश्यकता नाही आहे। पण एकंदरीत सर्वच आता विरोधी पक्षातील देखील काही आमदारांनी याच्यावर प्रतिक्रिया देताना पाहिलं नाही, त्यांनी सत्य समजून घेतलं पाहिजे। माझा शब्दाचा विपर्यास झालेला आहे, धसमाज झाला आहे, त्याच्यामुळं सत्य तपासल्यानंतर त्यांना रिॲक्शन द्यायची दिली पाहिजे। नक्कीच माझ्याकडून अनावधानाने हा शब्द जो आहे तो गेलेला आहे, त्यामुळे जे विरोधी पक्षातील आमदार यावर टीका करतात त्यांनी समजून घेतलं पाहिजे, अशा प्रकारची प्रतिक्रिया जी आहे ती आमदार संजय गायकवाड यांनी व्यक्त केलेली आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सिद्धांत ओबाळेसह कुणाल भोईटे, जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई।